Hello students, in the last part we have learned the two paragraphs of this lesson. At the end of the second paragraph we had learned to a villager who did a great deal as if an ocean flowed between. So we had learned that the astrologer had left his home without telling anyone, and he did not stop or he continuously traveled there for 200 miles, and this was a great thing for the villager, like this astrologer. म्हणजेच त्या ज्योतिषासाठी त्याचं गाव सोडून येणं ही फार मोठी गोष्ट होती. हे आपण मागच्या पिरियडला पाहिलं होतं. कारण 200 मैल एवढं अंतर एका खेडेगावातल्या माणसाने कापणं ही सोपी गोष्ट नव्हती. जणू काही ते समुद्र पार करण्यासारखी गोष्ट होती. हे आपण पाहिलं आहे. नाऊ वी आर टर्निंग टू द नेक्स्ट पार्ट ऑफ दॅट थर्ड पॅराग्राफ. ही हॅड वर्किंग अनालिसिस ऑफ मनकाइंड ट्रबल्स. वर्किंग मीन्स व्यावहारिक, अनालिसिस मीन्स विश्लेषण, मनकाइंड म्हणजे मानवजात, अँड ट्रबल मीन्स समस्या. मानवजातीच्या समस्यांचं व्यावहारिक विश्लेषण त्याच्याकडे होतं. म्हणजे त्याला त्याच्यात चांगलं ज्ञान होतं. मानवी संबंधाचे, मानवी समस्यांच्या ज्या आहेत, मानवी समस्या ज्या आहेत त्यांचं व्यावहारिक विश्लेषण करणं हे त्याला चांगलं जमायचं. त्याच्याकडे ते होतं. कशाबद्दल? मानवी समस्या कोणत्या? मनकाइंड्स, मानवजातीच्या समस्या ज्या आहेत, मनकाइंड ट्रबल्स. कोणत्या समस्या? मॅरेज, लग्नाबद्दलच्या, मनी, पैसा, अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. टँगल म्हणजेच गुंतागुंत, ह्युमन टाईज म्हणजे मानवी नाते, टाईज मीन्स नाते, मानवी नातेसंबंधाची गुंतागुंत, पैसा, लग्न यांच्यामधल्या ज्या मानवजातीच्या समस्या आहे त्याचं विश्लेषण त्याच्याकडे, व्यावहारिक असलं विश्लेषण त्या ज्योतिषाकडे होतं. ही हॅड वर्किंग अनालिसिस ऑफ मनकाइंड ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. लॉंग प्रॅक्टिस म्हणजे दीर्घ सराव केल्यामुळे, दीर्घकाळ सराव केल्यामुळे. ही हॅड शार्पन म्हणजे गाढ करणे, गाढ होणे, याचा अर्थ तीव्र होणे, वाढणे. हॅज शार्पन, गाढ होणे. हिज परसेप्शन मीन्स ज्ञान किंवा कौशल्य. म्हणजे दीर्घकाळ असा सराव केल्यामुळे त्याचं कौशल्य जे आहे त्याच्यामध्ये ते वाढलेलं होतं. त्याच्या ज्ञानामध्ये बरीच भर पडलेली होती किंवा ते ज्ञान गाढ झालेलं होतं, खूप खोलवर गेलेलं होतं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. 5 मिनिटातच त्याला समजायचं की काय चुकतं आहे. म्हणजे समोरचं गिराईक काय बोलतं आहे आणि त्याचं काय चुकतं आहे हे त्याला 5 मिनिटातच समजायचं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. ही चार्ज्ड 3 pies पर क्वेश्चन. चार्ज मीन्स शुल्क आकारणे, म्हणजे पैसे घेणे. तो शुल्क आकारायचा कशावर? पर क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाला शुल्क आकारायचा. आणि किती शुल्क? 3 pies. पाय मीन्स आणण्याचा 12वा भाग. एका आणण्याचा 12वा भाग म्हणजे पै. तर 3 पै एवढे शुल्क तो एका म्हणजे प्रश्नासाठी आकारत होता. एका प्रश्नासाठी 3 पैसे एवढे शुल्क तो आकारायचा किंवा एवढे पैसे तो घ्यायचा. ही चार्ज 3 pies पर क्वेश्चन. आणि पुढं काय करायचं पहा. अँड नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. आणि त्याचं तोंड उघडत नव्हता. कुठपर्यंत तोंड उघडत नव्हता? टिल अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट मीन्स कमीत कमी 10 minutes. म्हणजे समोरचा माणूस जो आहे दुसरा
जोपर्यंत कमीत कमी 10 मिनटं बोलत नाही, कंटिन्यू त्याची समस्या सांगत नाही, त्याची माहिती देत नाही, तोपर्यंत हा तोंड उघडत नसायचा. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. आता ह्याचा परिणाम काय व्हायचा, म्हणजे 10 मिनटं तो त्याच्याकडून नुसतं ऐकून घ्यायचा, याचा अर्थ माहिती घ्यायचा. विच प्रोव्हाइडेड मीन्स पुरवणे, विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ. इनफ मीन्स पुरेसे, स्टफ मीन्स माल मसाला म्हणतो आपण त्याला. फॉर अ डझन ऑफ आन्सर्स अँड ॲडवायसेस. आणि मग त्याच्यामुळेच ती 10 मिनटं मिळालेली माहिती जी आहे ती म्हणजेच ती माहिती त्याला काय पुरवायची, भरपूर पुरेसा मालमसाला पुरवायची, की ज्याच्यामुळं तो डझनभर प्रश्नांची उत्तरं देऊ शकत होता, किंवा डझनभर सल्ले जे आहेत किंवा उत्तरं जी आहेत ती त्या लोकांच्या समस्यांना तो देऊ शकत होता. म्हणजे पहिल्यांदा माणसांचे 10 मिनटं ऐकून घ्यायचं, त्यांचीच माहिती आपल्याकडे घ्यायची आणि त्याचं भांडवल करून तो पुन्हा त्यांना सल्ले किंवा त्याची समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी उत्तरं सांगत असायचा. When he told the person before him, gazing at his palm. गेज मीन्स निरखून पाहणे, बारकाईने पाहणे. पाम मीन्स तळहात, म्हणजे त्याच्या तळहाताकडे पाहत जेव्हा तो एखाद्या व्यक्तीला सांगायचा, काय सांगायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. अनेक बाबींमध्ये इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट. फुलेस्ट म्हणजे पूर्ण, रिझल्ट म्हणजे फळ. फॉर युअर एफर्ट मीन्स प्रयत्न, म्हणजे तुझ्या प्रयत्नांना अनेक बाबींमध्ये तुझ्या प्रयत्नांना पूर्ण फळ मिळत नाहीत. म्हणजे तू जेवढं कष्ट करतोय, प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नांना तेवढं फळ मिळत नाही, यश मिळत नाही, असं तो त्याच्या तळहाताकडे पाहून जेव्हा म्हणायचा, त्यावेळेस काय व्हायचं पहा. 9 out of 10 were disposed to agree with him. डिस्पोज मीन्स मन वळवणं. लगेच 9 जण जे आहेत, 10 जणांपैकी 9 जण त्यांचं मन वळवलं जायचं टू ॲग्री विथ हिम. ॲग्री मीन्स सहमत होणे किंवा मान्य करणे. म्हणजे त्याचं म्हणणं लगेच 10 जणांपैकी 9 जण काय करायचं, त्याचे म्हणणं लगेच मान्य करून टाकायचे. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या प्रयत्नांना खरोखरच यश मिळत नाही. 9 out of 10 were disposed to agree with him. Or he question, किंवा तो प्रश्न विचारायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबामध्ये एखादी स्त्री आहे का. मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह. डिस्टंट म्हणजे दूरची, रिलेटिव्ह मीन्स नातेवाईक. कदाचित ती तुमची दूरची नातेवाईक असू शकेल, अशी एखादी स्त्री आहे का. हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. टू बी वेल डिस्पोज म्हणजे सलोख्याचे संबंध असणे, आणि नॉट टू बी वेल डिस्पोज म्हणजे सलोख्याचे संबंध नसणे, याचा अर्थ चांगले संबंध नसणे. मग चांगली संबंध नसणारी अशा प्रकारची नातेवाईकाची, दूरच्या नात्यातली एखादी स्त्री किंवा एखादी बाई तुमच्या कुटुंबात आहे का, असा प्रश्न तो विचारायचा. इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. ऑर ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर. किंवा तो कॅरेक्टर मीन्स स्वभाव किंवा चारित्र्य किंवा स्वभाव जे आहे त्या स्वभावाचं स्पष्टीकरण द्यायचा किंवा विश्लेषण द्यायचा. अनालिसिस मीन्स विश्लेषण. तशा प्रकारचं विश्लेषण तो द्यायचा. कसं विश्लेषण द्यायचं पहा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. ट्रबल्स म्हणजे समस्या किंवा त्रास. ड्यू टू मीन्स ज्यामुळे, आणि नेचर मीन्स स्वभाव. म्हणजेच तुमचे ज्या काही बऱ्याचशा समस्या आहेत तुमच्या, त्या समस्यांपैकी बऱ्याच समस्या किंवा बरेच त्रास जो आहे तो सगळा कशामुळे आहे, तुमच्या स्वभावामुळे आहे. म्हणजे स्वभावच तुमचा नडतोय असं सांगायचा. हाऊ कॅन यू बी अदरवाईज. तुम्ही वेगळे कसे असाल. विथ सॅटर्न व्हेअर ही इज. सॅटर्न मीन्स शनी. शनी तुमच्या आयुष्यात जिथं आहे, तुमच्या
ग्रहांमध्ये जे शनी आहे तो ग्रहांमधला शनी तुमच्या आयुष्यात जिथं आहे त्याच्यावरून तुम्ही वेगळे कसे असू शकाल असा तो प्रश्न विचारायचा. याचाच अर्थ शनी असताना माणसाला सुख मिळत नाही, तुम्ही सुखी कसे असाल असं तो म्हणायचा. यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर. इम्पेच्युअस मीन्स उतावळा, नेचर मीन्स स्वभाव. तुमचा स्वभाव जो आहे तो उतावळा आहे असंही तो सांगायचा. अँड रफ एक्सटेरियर. रफ मीन्स कठोर, उग्र. एक्सटेरियर म्हणजे बाह्यरूप, आणि तुमचं बाह्यरूप जे आहे ना ते उग्र आहे असं तो म्हणायचा. तुम्ही उतावळे आहात, तुमचा स्वभाव उतावळा आहे आणि तुमचं बाह्यरूप जे आहे ते उग्र आहे असं तो म्हणायचा. यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. दिस एंडियर हिम टू देअर हार्ट्स इमिडिएटली. एंडियर मीन्स आकृष्ट करणे किंवा प्रिय करणे. आणि ह्या गोष्टीमुळं तो जेव्हा असं लोकांना सांगायचा की तुमचा स्वभाव उतावळा आहे आणि तुमचे बाह्यरूप जे आहे ते कठोर आहे किंवा तुमच्याकडे पाहिल्यानंतर भीती वाटते, असं सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती जी आहे त्यांचे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये ताबडतोब ते काय व्हायचे, त्याच्याकडे आकृष्ट व्हायचे किंवा त्याच्याकडे प्रिय होऊन त्याच्या अपेक्षेने पाहायचे किंवा त्याच्याकडे आकृष्ट व्हायचे जेव्हा तो असं सांगायचा त्यावेळेस. दिस एंडियर हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. म्हणजेच ते त्यांच्या तो जो आहे तो त्यांच्या मनामध्ये स्थान करू शकला. याला कारण हीच गोष्ट होती की तो त्यांना काय म्हणायचा, तुमचं बाह्यरूप जे आहे ना ते फार कठोर आहे. कारण काय होतं पहा, फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस, म्हणजे अगदी सगळ्यात मवाळ स्वभाव असणारा माणूससुद्धा जो आहे आपल्यापैकी तो लव्ह टू थिंक. त्याला आवडतं, काय करायला आवडतं, टू थिंक म्हणजे असा विचार करायला दॅट ही हॅज फॉरबिडिंग एक्सटेरियर. फॉरबिडिंग मीन्स कठोर किंवा उग्र किंवा भीतीदायक अशा प्रकारचं. एक्सटेरियर म्हणजे बाह्यरूप. म्हणजे आपल्याला आपलं बाह्यरूप जे आहे ते भीतीदायक आहे, कठोर आहे, समोरच्याला घाबरवणारा आहे, अशा प्रकारचा विचार करायला अगदी सर्वात मवाळ स्वभावाच्या माणसाला सुद्धा आवडतं. आणि याचाच तो फायदा घेऊन ते म्हणायचा. फॉर इव्हन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. So we have learned this next part of that lesson. Remaining part we shall see in the next part, or remaining portion of that lesson we shall see in the next part of the video. By then, see you again.